नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या पुन्हा एका नव्या ब्लॉग मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण एका नवीन गृहिणीसह नवीन रेसिपीसह हजर झालेलो आहोत. चला तर मग पहिल्यांदा आपण आपल्या गृहिणीची ओळख करून घेऊया. पहिली तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझे नाव कांचन सुनील सांगते. आणि ह्या एरियाचं नाव काय आहे? वैभव सर. बरं. आणि आज आपण कोणती रेसिपी करणार ते सांगा आमच्या प्रेक्षकांना. आज आम्ही ऊस भाजी करणार. पूस भाजी, ज्याला पुसाची भाजी आपण म्हणतो. हा. पण तर चला तर मग वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. तर सर्वात पहिल्यांदा वहिनी मला सांगा कोणकोणतं साहित्य लागणार आहे. हे पारा लागणार आहे त्याच्यासाठी. हा, पारा. पारा म्हणजे काय आहे नेमकं? छोटा फणस, अच्छा. त्याला असं कट करून मग त्याचा हे असा लगदा तयार केला उकडून. हा लगदा म्हणजे तुम्ही कसा काय तयार केलेला आहे? ते हा कट करून त्याचं सगळं काढून मधलं गर वगैरे काढून हे असं याला उकडून बारीक करून घेतले. अच्छा, मग तू उकडवायचं म्हणजे नेमकं म्हणजे कसं काय तुम्ही केलं ते? आम्ही हे चुलीवरती उकडवले आता. अच्छा. आणि एखाद्या मग आता जर चूल नसेल तर म्हणजे नेमकं प्रोसिजर काय करायची त्याची? कुकर मध्ये पण लावू शकतो 3 शिट्ट्या करायला. अच्छा, त्याच्यामध्ये तो म्हणजे हा फणस उकडवून घ्यायचा आहे. हा. बर. आणि की दुसरा मग उकडवताना काय टाकायचं वगैरे काय आहे की? थोडस तेल चिकन अच्छा. लागू नये भांड्याला वगैरे. बर. आणि मग त्याच्यानंतर पुढे कांदा, मिरची, कोथिंबीर आणि लसूण, खोबरं आणि हे सगळे मसाले, तिखट, हळद, राई, जिरे. अच्छा. आणि मग ते उकडून घेतल्यानंतर पुढे हा जो लगदा तुम्ही केलायत ना तयार, तर तो कसा काय घेतलाय? तो असा हे बारीक करून घेतलाय. हा, पण तो बारीक कसा म्हणजे तो मिक्सरला लावलाय तुम्ही? मिक्सरला नाही, हा. असं ठेचून वरवंट्याने असं ठेचून तयार केलं. वरवंट्याने ठेचून. हा. बर. म्हणजे मैत्रिणीनो, इथे बघा, ही म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे ह्याला साहजिकच कोकणामध्ये पुसाची भाजी ही परंपराच आहे असं म्हणा, कारण आपला सीझन चालू झालेला आहे. आता वहिनी जसं सांगितलं की पुसाची भाजी करताना तुम्हाला, आता तुम्ही म्हणाल की भाजी करायची मग तर त्याला खूप चिक असतो, तर वहिनी जसं सांगितलं हा पूर्ण साफ करून घ्यायचा, बरोबर? आणि साफ करून घेतल्यानंतर त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून, जर आपल्याकडे कुकर असेल तर कुकरमध्ये आपण तो शिजायला घ्यायचा आहे. आणि शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपण जे खाण्याचं तेल वापरतो तो तेल आपण टाकायचंय, की जेणेकरून 3 शिट्ट्या झाल्या की तो फणस शिजला जातो. तर मलाही आधी असं वाटलं की हा जो तसं तुम्ही बघितलं की याचा बारीक लगदा जो वहिनीने केलेला आहे तर तो मिक्सरला लावलाय की काय असं मला वाटलं, तर तसं झालेलं नाहीये. तर त्यांनी काय काय सांगितलंय की जेव्हा तो आपण कुकर मधून फोडी बाहेर काढणार तो एका टोपामध्ये किंवा एखाद्या चांगल्या भांड्यामध्ये तो वरवंट्याने त्या फोडी सगळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यांनी, आणि मगच हे असा लगदा तयार झालेला आहे, बरोबर? बर. आता आपण पुढे काय करणार आहोत? आता हे फोडणीची तयारी करू. बर. तेल टाकतो. म्हणजे ह्याला काय तेलाचं प्रमाण वगैरे ठरलेलं आहे? हा, थोडं जास्त. राई, जिरे टाकतो. बर. आता इथे तुम्ही पाहिलं असेल की वहिनीने भाजी करण्यासाठी, म्हणजे आपण ही कढईमध्येच भाजी करायची का? चालतंय, कढईमध्ये पसरट भांडी जरा हलवायला बरं पडते. तर इथे भाजी करण्यासाठी पसरट अशी कढई घेतलेली आहे आणि वहिनीने तुम्ही बघायला असं तेल टाकलेलं आहे. तेल गरम होत आलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण काय टाकतोय वहिनी? लसूण. लसूण. लसूण तुम्ही म्हणजे बारीक चिरलेला आहे. मध्ये आता यानंतर आपण बारीक चिरलेली ओली मिरची. आता इथे आपण ओली मिरची वापरली, बरोबर? मग सुकी मिरची किंवा लाल तिखटावरती पण करतात का? हा, लाल तिखट पण वापरतो. अच्छा. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ओली मिरची किंवा करायचं. अच्छा. आता यानंतर काय टाकताय? कोथिंबीर टाकतो. कोथिंबीर.
बर. आता अंदाजे हे तुम्ही जे प्रमाण घेतलंय ना, आता ही जो फणसाचा पारा घेतलाय, किती जणांना तरी भाजी पुरू शकते ही? मी 7-8 जणांना करू शकते. पुरू शकते. कांदा पण चांगला परतून झालेला आहे आणि आता तसं तुम्ही बघितलं की तेल त्याच्यानंतर वहिनींनी मस्तपैकी लसणाची फोडणी दिलेली आहे. कांदा टाकलेला आहे. ओली कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून परतायचं आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा ना. कांदा बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. आणि ही भाजी मग आपण म्हणजे जसं आणखीन कुठल्या प्रकारे वगैरे काय करू शकतो का आपण? ग्रेव्ही पण करू शकतो त्याची फोडी करून. हा, ती कशी काय? ते असं आपलं वाटत आवडीप्रमाणे करून. अच्छा, म्हणजे ज्याला आपण रस्सा भाजी असं. बघा, म्हणजे इथे आपण ऊसाची जी भाजी वहिनींनी सांगितली ती अशी सुकी भाजी पण आपण करूच शकतो. आणि शिवाय ज्या फोडी आपण ठेचून घ्यायच्या मग अशी म्हणाला ना वहिनी, तर त्या फोडी तशा न ठेचता थोडे बारीक बारीक फोडी करून बटाट्यासारख्या तुम्ही त्याची वाटप लावून भाजी रस्सा भाजी पण करू शकता. खूप छान. म्हणजे बऱ्याच जण आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात बघा मैत्रिणींनो. आणि मग अशा तऱ्हेने जेव्हा आपण एकमेकांकडे शिकत जातो, बघत जातो, करत जातो, तेव्हा नवीन नवीन गोष्टी आपल्याला माहिती होत जातात. आणि खरं तर मला पण ही पुसाची भाजी, त्याला पाऱ्याची भाजी बरेचसे शब्द वापरले जातात, तर त्या त्या प्रकारे त्या त्या भागामध्ये वापरले जातात. पण आमच्याकडे कोकणामध्ये मात्र जेव्हा फणस लागायला सुरुवात होते, इथला सीझन सुरू होतो, तेव्हा पुसाची भाजी ही आवर्जून केली जाते. आणि आता मस्तपैकी कांदाही भाजत आलेला आहे. आता आपण मसाले वापरतोय बरोबर. आता मला मसाल्यांचं काय काय प्रमाण वापरलंय? पहिल्यांदा काय टाकताय? हळद, लाल तिखट, हे पण लाल तिखटच आहे. ओलं खोबरं. ओलं खोबरं. ओलं खोबरं पण आधीच टाकून घेतलेत ना हा. ह्याच्यामध्ये. गॅस कमी केलेला आहे. आणि आता आपल्याला मस्त चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर सगळ्यांनी बघितलं की ही सुद्धा आपली आजची रेसिपी जर बघाल तर घरातल्या साहित्यामध्येच झालेली आहे. कारण मला वाटतं वहिनींच्या घरीच आज तुमच्या परसामध्ये फणस लावलेले आहेत ना, तर त्यांच्या स्वतःच्या फणसाच्या झाडाचे हे पारे आहेत आणि त्याचीच भाजी करायला घेतलेली आहे वहिनींनी आज आपल्यासाठी. त्याच्यानंतर मसाले सुद्धा तुम्ही बघितलात तर घरातलेच आहेत. कांदा, आम्ही आपल्याला टोमॅटो वापरलेला नाहीये ना, मग तो वापरायचा नाहीये की आपण वापरू म्हणजे आवडीनुसार घालू वगैरे शकतो? वापरत नाही. खूप छान. आता वहिनींनी मस्तपैकी भाजी परतवून घेतलेली आहे त्या मसाल्यांमध्ये आणि त्याच्यावरती झाकण असं ठेवलेलं आहे की जेणेकरून थोडेसे वाफेनं पुन्हा एकदा त्याच्यामध्ये शिजण्याचं प्रमाण चांगलं होईल आणि भाजी आपली तयार होणार आहे. आता याच्यानंतर जसं आपण तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण वापरलं बरोबर, मग आणि ओली मिरची पण वापरली, म्हणजे फक्त लाल तिखट जे तुम्ही वापरले ते भाजीला रंग येण्यासाठी ना, रंग येण्यासाठी.
आणि अदरवाईज आपण म्हणजे लाल तिखट न वापरता फक्त ओल्या मिरचीवरती पण करू शकतो, म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात. अच्छा. आणि आता ही झालेली आपण जी भाजी आहे ती कशा कशा बरोबर खाऊ शकतो? चपाती भाकरीवर खाऊ शकतो आपण. म्हणजे खूप चांगली रेसिपी आज आपल्याला बघायला मिळालेली आहे. बऱ्याचदा प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत ही मैत्रिणींनो वेगवेगळी असते आणि त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला शिकायला मिळत असतात. तर अशा तऱ्हेने आज आपल्याला वहिनींनी पुसाची भाजी करून दाखवलेली आहे, जी अतिशय आणि वास तर इतका सुंदर सुटला त्या भाजीचा, की कुठल्याही प्रकारचे बाकीचं जास्त काहीही मटेरियल न वापरता घरच्या घरी असलेल्या साहित्यामधून अतिशय सुंदर अशी भाजी झालेली आहे. तर बघूया पुन्हा एकदा आपण भाजीला रंग कसा आलेला आहे. पण वहिनीने झाकण मारून ठेवले त्याच्यामुळे ती मला वाटतं अजून छान रंग त्या भाजीला येणार आहे. वाव, सुंदर. तरी आपण ठेचून वगैरे घ्यायचं, ह्या सगळ्या प्रोसिजर अगदी भाजी करेपर्यंत किती वेळ लागतो वहिनी या भाजीला? तरी तासभर किती? पडवायला अच्छा. ते साफ करून घ्यायला सगळं उकडवून. मग आता ही आपली झाली आहे भाजी तयार? हा झाले. झालेली आहे. हा. बघा मैत्रिणींनो, अशा तऱ्हेने आपली पुसाची भाजी तयार आहे आणि रंग खूप छान आलाय आणि ती दिसते पण किती सुंदर बघा. खूप खूप छान. तर तुम्ही बघितलं असाल की अशा तऱ्हेनं ह्या पाऱ्याची भाजी वहिनींनी आज आपल्याला करून दाखवलेली आहे आणि खूप खूप धन्यवाद वहिनी की तुम्ही आज श्लोक की आज ही आम्हाला रेसिपी तुम्ही करून दाखवलीत. कारण बऱ्याचदा आपण जसं म्हणतो की मला ह्या चॅनलमधून श्लोक तर तुमचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आज आपल्या चॅनलवरती खूप छान अशी पुसाची भाजी आजची रेसिपी मला अपेक्षा म्हणजे खरंच अभिमान आहे या गोष्टीचा की बऱ्याचदा गृहिणींना आपण किंवा खरं तर सामान्य हा शब्द लावण्यासाठी मुळात चुकीचा आहे, कारण प्रत्येक गृहिणी ही शी इज अ सुपर वुमन असं मी म्हणू शकते. तर तुमचे खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही तुमची ही रेसिपी आज आमच्या चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांना दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एका नवीन गृहिणी सहित, नवीन रेसिपी सहित. धन्यवाद. नमस्कार.